भिकारडी मोलकरीण, या पारूचा तोरा दिवसेंदिवस वाढतच चाललाय. एक एक्झाम काय दिलीये तर स्वतःला जास्त शहाणी समजायला लागली ही. कुठल्या तरी लोकल मार्केट मधून सगळ्यात चीप रेट्स मधल्या वस्तू आणल्यात आणि काय म्हणे गिफ्ट्स आणलेत सगळ्यांसाठी. आणि ती अहिल्या देवी किर्लोस्कर ही वियर्ड बाई आहे. तिला ती मोलकरीण आवडत नाही, पण मोलकरणीने आणलेला करंडा गिफ्ट म्हणून एक्सेप्ट केला. आता एवढ्या मोठ्या कंपनीची मालकीण तो चीप लाकडी करंडा यूज करणार. हाऊ चीप! या घरातल्या सगळ्यांची माणसांमधली आणि वस्तूंमधली चॉईस, एकूणच सगळ्यांमधलीच चॉईस चीप आहे, एकदम चीप. या पारूचा लवकरात लवकर काहीतरी बंदोबस्त करावा लागणार आहे. तिने आधी किचन मध्ये काम करून सगळ्यांना जेवायला घालून आधी स्वतःची भुरळ पाडली आणि आता या असल्या घाणेरड्या चीप गिफ्ट्सने सगळ्यांना परत एकदा स्वतःच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतेय. नाही, ही अहिल्याने आज पारूचं गिफ्ट एक्सेप्ट केलंय. ती इथे नसताना तिची ऑर्डर कंप्लीट करण्यासाठी मदत सुद्धा केली. म्हणजे या दोघींमधलं डिस्टन्स वाढण्याऐवजी कमीच होत चाललंय. नाही, असं नाही झालं पाहिजे. असं नाही होणार. या दोघींमधलं डिस्टन्स फक्त आणि फक्त वाढतच गेलं पाहिजे. यांच्यात मोठी फूट पाडावी लागणार आहे, मोठी फूट. या अहिल्या आणि पारू मधले गैरसमज जर मिटले ना तर माझ्यासाठी खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो. दिशा मॅडम, काय दिशा मॅडम काय हो तुम्ही? मी तुमच्यासाठी सुद्धा गिफ्ट आणलं होतं, पण ते न घेताच तुम्ही असं खोलीत निघून आलात. गिफ्ट? तू तिकडे आरसा आहे बघ, तिकडे जाऊन त्या आरशात स्वतःचं तोंड बघ एकदा. तुझ्याकडून मी गिफ्ट घेईन? अगं तुझं ते गिफ्ट तुझ्यासारखंच एकदम चीप असणार. मला बघायचं सुद्धा नाहीये. घेऊन जा तू, असंच घेऊन जा, तुलाच राहू दे. तुमच्यासाठी स्पेशल गिफ्ट आहे, घ्या. अलार्म क्लॉक? हो, अलार्म क्लॉक. येस, अलार्म क्लॉक. सॉरी हा पारू मॅडम, चुकलंच माझं जरा. मला या अलार्म क्लॉकची काहीच गरज नाहीये. ही युजलेस आहे एकदम. तुलाच ठेव. अहो असं काय करताय दिशा मॅडम? या घड्याळाची सगळ्यात जास्त गरज तुम्हालाच लागणार आहे. म्हणजे? दिशा मॅडम, आता तुम्ही तुमची वेळ बघून ठेवा. तुमची वेळ संपत आली आहे, कारण लवकरात लवकर तुम्हाला या घरातनं जावं लागणार आहे. या घरातून बाहेर जायची वेळ माझ्या आधी तुझ्यावर येईल, लवकरच. तू विसरू नकोस हा की तू या घरात फक्त आणि फक्त त्या श्रीकांतच्या कृपेमुळे आहेस. नाहीतर अहिल्याने तर तुला आधीच या घराबाहेर हकलवून लावलं होतं, आहे ना लक्षात? हो दिशा मॅडम, चांगलंच लक्षात आहे माझ्या. पण कसं आहे ना, मी या घरात कधी ना कधी परत येणारच होते, कारण या घरची मोठी सून आहे मी. पण तुमचं काय? तुमचा या घराशी काय संबंध आहे? या घरासोबत कुठलंच नातं नाहीये तुमचं. त्यामुळे या घरात जास्त दिवस राहण्याचा विचार सुद्धा करू नका. दिशा मॅडम, तुमची उलटी गिनती सुरू झाली आहे.
आणि म्हणूनच हे घड्याळ आहे. या घड्याळात तुम्ही तुमची वेळ बघत राहा. तुमची वेळ नक्की तुम्हाला कळेल. पारू, माझी वेळ संपण्याआधी ना मी मी तुला संपवून टाकेन. बघशीलच तू. करेक्ट आहे. मी स्टेशनवर तिला घ्यायला गेलो नाही त्यामुळे ती चिडली आहे माझ्यावर आणि म्हणूनच तिने मला गिफ्ट दिलं नाही. पारू पारू पारू, आय एम सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. हे बघ, झालं काय माहितीये का, मी येणारच होतो, वेळेत येणार होतो, वेळेत पोहोचणार होतो, पण तेवढ्यात ना हा मोबाईलने घात केला. फोन स्विच ऑफ झाल्यामुळे मला इथे येऊन घरी फोन चार्ज करावा लागला आणि मग तिथून परत येईस तोवर तेवढं तू समोरच आलीस. पारू पारू, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. या फोननी माती खाल्ली त्यामुळे. पारू प्लीज यार, एकदा मला माफ कर ना. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. हे बघ, मला माझ्या चुकीची शिक्षा मिळायलाच पाहिजे. मी उठाबशा काढतो, उठाबशा काढतो मी. ओके, हे बघा, उठाबशा काढतो मी. 1 3 10 ही अशी ऐकणार नाही. नको असेल तर जास्वंदी. आदित्य सर, तुम्हाला चांगलंच माहितीये ना माझा रुसवा कसा घालवायचा ते. तुझा नवरा आहेच हुशार, त्याला बरोबर माहिती आहे माझ्या पारूला काय आवडतं काय नाही आवडत. पण तू बघ, इथून पुढे अशी चूक कधीच होणार नाही. म्हणजे तू कुठे पोचायच्या आत मी तिथे पोचलेला. पण ऍक्च्युली मी पण रागवलोय. तू तिकडून भरपूर गिफ्ट घेऊन आली, सगळ्यांसाठी गिफ्ट घेऊन आली, अक्षरशः त्या दिशासाठी सुद्धा गिफ्ट घेऊन आली आणि माझ्यासाठी गिफ्ट नाही आणलं. तेव्हा मी तरीच म्हणते काहीतरी विसरल्यासारखं वाटतंय. नाही नाही, हरकत नाही. आता लक्षात आलं ना, दे माझं गिफ्ट.